हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं करिश्मा लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवरती. कशा आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे. तर मस्त राहा, सुस्त राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा. आणि फ्रेंड्स, आयुष्य हे एकदाच आहे, म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल. तर इकडे आहे ना, दुपारची खूप खूप हवा चालू आहे, त्यामुळे असा आवाज येत असेल तुम्हाला हवेचा. असं रू रू करते हवा एकदम. तर मी उठली, आवरलेलं आहे, माझं सगळे काम आवरलेत. सकाळी एक शॉर्ट व्हिडिओ पण मी टाकलेला आहे. आता मला फक्त भांडे घासून किचन ओटा साफ करायचं आहे तेवढा. कपडे वगैरे धुवून काढले, पाणी वगैरे भरून ठेवलं आहे. मयंकने पण खाल्लं आहे. तिकडं लांब बसायचं, असं इथं जवळ नाही बसायचं. आता तो टी व्ही पाहतो आहे. मयंकने पेपर दिले बरं का, पण मयंकचा रिझल्ट नाही आला. रिझल्टबद्दल मी कमेंट बघितली होती, त्याला पर्सेंटेज किती पडले वगैरे. तर त्याचा रिझल्ट नाही आलेला आहे. त्याचं कारण असं आहे की त्याचा जो लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, काय म्हणते त्याला, TC LC. तर मला मागच्या वेळेस सांगितलं होतं तिकडे शिर्डीला जाऊन त्याच्या शाळेतून ते थोडंसं प्रॉब्लेम झालेले TCवर 2024-25च्या ठिकाणी किती 22-23 का 23-24 असं काहीतरी झालं होतं. तर ते करेक्शन करायला माझं काही वर्षभर जाणं झालं नाही तिकडे. त्यामुळं आता त्यांना जर रिझल्ट मागायचा असेल तर आधी ते TC द्यावं लागेल. TC न देता शाळेमध्ये शिकवल्यासारखं झालेलं आहे ते. त्यांना करेक्शन करून आणून देते म्हणली, पण ते पॉसिबलच नाही झालं. मग एवढं लांब जाणं म्हणलं होईल आज नाही तर उद्या. पण त्यामुळे मग मी रिझल्ट घ्यायला पण नाही गेली. काय माहिती किती टक्के पडले, तरी त्याच्या मॅडमला कॉन्टॅक्ट करून मी विचारणारच आहे. आणि आता त्याचं दुसऱ्या शाळेत ॲडमिशन करायचं म्हणल्यावर सर्वात अगोदर माझ्या मागं कुठानाच आहे की त्याची TC घेऊन शिर्डीला जाऊन तिकडं ते करेक्शन करून मग त्यानंतर तिकडं ज्या शाळेत होता त्या शाळेत देऊन तिथून रिझल्ट घेऊन दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी TC लागेल. TC बरोबर ना? परत मग माझ्या बोलण्यामध्ये चुका काढा. स्वतःला तर बोलता येत नाही. स्वतः म्हणजे असं जगापुढं बोलायला लय लागतं. व्हिडिओ बनवणं वाटते तेवढं सोपं नाही आहे. आणि परत लगेच आहेत काही लोक मग नाव ठेवायला. तर आता तिकडं जायचं, तेवढं करेक्शन करायचं, मग इकडं येऊन परत ते शाळेमध्ये बघायचं आता कसं काय करायचं आहे. त्याशिवाय आता ॲडमिशन बी मला करता येत नाही. त्यानंतर अजून कोणीतरी विचारलं होतं की त्याचं नाव चेंजचं काय प्रोसेस आहे, कसं केलं वगैरे. तर जास्त पर्सनल, जास्त खाजगी विषय मला इथं सांगता येत नाही. शेवटी सोशल मीडिया आहे, सगळेच आपले नसतात, सगळेच चांगले नसतात. आणि काही गोष्टीचे बंधनं बी असतात. सगळ्याच गोष्टी सांगितल्या पाहिजे असं बी नसतं. माझ्याकडून जेवढं पॉसिबल आहे मी तेवढं व्हिडिओमध्ये आनंदी हॅप्पी संसार दाखवण्याचा प्रयत्न करते. बाकी सगळ्याच गोष्टी दाखवावं असं मला आता तरी योग्य वाटत नाही. त्यानंतर मला असं कुठेही वाटत नाही की कोणत्याही सोशल मीडियाच्या याच्याने प्रॉब्लेम माझ्या संसारावर यावं किंवा घरावर यावं. त्यामुळे जास्त जेवढ्या गोष्टी शेअर करायचे तेवढंच करते. जास्त काही गोष्टी मी शेअर करू शकत नाही. तर चला, आज लक्ष्मण दादा आणि वहिनी येणार आहेत माझ्याकडे. त्यामुळे मी आता पटकन कामं आवरते, घर वगैरे व्यवस्थित स्वच्छ करते, पटकन झाडू वगैरे, फरची वगैरे पुसायची आहे, कपडे झाले आहेत, भांडे घासून घेते. तोपर्यंत मग लक्ष्मण दादा आणि वहिनी येतात. मग आपण बोलू थोड्या वेळ. तर व्हिडिओ कंटिन्यू करा, बोलते नंतर. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. तर फायनली माझे काम आवरले. 5 वाजले तरी ऊन उतरत नाही बाबा. काय करावं सांगा बरं. हे असं असतं उन्हाळ्याचं. बघा, छान आवरलं, सगळं झाडून पुसून वगैरे घेतलेलं आहे. हा कूलर रात्रीमध्ये नेतो, सकाळी बाहेर आणतो. सकाळी इकडं गरमी होते, रात्री तिकडं गरमी होते. काय करावं. त्यानंतर आता मी वाट पाहते, पाहुणे येणार आहेत. इकडं पण आवरलेलं आहे बघा. हा पण लय बोर झाला, त्याला दिलाय थोडा वेळ मोबाईल, शांत बस म्हणलं, असं शांत. बोर झाला ना तो बी, घरी बसून बोर झाला, त्याला बी काही काम नाही. आता इकडे लय हवा चालू आहे. त्यानंतर बघा, इकडे किचन ओटा वगैरे साफ केला, सगळे कामं आवरून घेतले, भांडे धुणं झाडू फरची. आता काही नाही, आता स्वयंपाक करायचा पाहुण्यांसाठी. पाहुण्यांना जेवण करूनच पाठवते. तर मला कोणतरी कमेंट केली ती, हे लक्ष्मीचं प्रतीक आहे, ते मला पण माहिती. बाथरूममध्ये नाही लावलं. आता ते घाई गडबडीमध्ये ना कुठलं लावायच्या चक्करमध्ये ते इथं लावण्यात आलं. बाहेर आहे तरी पण मी काढून टाकणार आहे. पण काय ना, काही लोक त्या लायकीचे नाही राहत, तरी त्या नको त्या प्राण्यांचे, नको त्या पक्ष्यांचे चित्र वापरतात. त्यासाठी आपली लेवल बी राहत नाही. बरं, मी काय म्हणत होती, करिश्मा आहे ना अशी वाईट आहे तशी वाईट आहे. करिश्मा वाईटच आहे. लोकांचं कसं, लोक आहेत ना असे डबल ढोलकी आहेत. इकडूनही बोलतात, तिकडूनही बोलतात. आधी म्हणायचे गावापर्यंत एकटी राहते, लग्न करून घे.
लग्न केलं तर म्हणता अशाच माणसाशी केलं, तो असाच दिसतो आणि तो बुट्टाच आहे ना असाच आहे. आणि काय म्हणे मला त्या बाईनी मग अशी कमेंट केली ती, काय म्हणे बाई, हां तू दिवस झाला आहे म्हणे तुझा आणि लेकरू बी आहे, कसं काय ॲक्सेप्ट केलं म्हणे, आणि किती घाण वाटते म्हणे, तू घाण खाऊन कमेंट करतीस म्हणून तुला घाण वाटते बाई. आणि त्यानंतर त्यामुळे आहे ना मी लोकांकडे लक्ष देत नाही, लोकांचा एवढा विचार करत नाही. लोक पायी चालू देत नाही आणि घोड्यावरही चालू देत नाही. त्यांचं खरं करण्याचा प्रयत्न करतात. आपण किती ओरडू सांगा हे असं नाही हे असं आहे, तरी ते म्हणतात मेरे मुर्गे की एकच नांग. त्यामुळे लोकांकडे लक्ष द्यायचं नसतं ना, आपलं आपलं काम करायचं असतं कंटिन्यू. त्यामुळे माझे व्हिडिओ तर कधी थांबणार नाही आहेत. कोणी किती वाईट कमेंट करा, घाण कमेंट करा, वाईट बोला, काय करायचं ते करून घ्या तुमच्याकडून जे होतं आहे ते. पण कितीही प्रयत्न केले ना तरी आमचं तोंड बंद नाही करू शकत तुम्ही. आम्हाला बोलायचा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि आम्ही बोलणार, आम्ही आमचे मतं मांडणार. पण तुमचे मत एवढ्या घाण पद्धतीने तुम्हाला मांडायचे असतील ना तर मी म्हणते त्यापेक्षा व्हिडिओज बघू नका ना, बरोबर का नाही. तर चला एकदा लक्ष्मण दादाला फोन लावून बघते. वहिनी ते येणार आहेत. कामं तर आवरले, आता काही काम नाही मला. व्हिडिओ वगैरे राहिलेले एडिटिंग करून घेते. लग्नाचे व्हिडिओ टाकायचे आहेत आता, बस झाले आज सगळे व्हिडिओ संपले माझे. लग्नाचे व्हिडिओ टाकते, एडिट करते, बघते कुठं आहेत. बोलते तुम्हाला थोड्या वेळाने, कंटिन्यू करा. लक्ष्मण दादाला फोन केला होता आता, ते आता निघलो म्हणले बाबा घरून. आता म्हणजे आता वाजले 5, 5:30 वाजलेत. 1 घंटा म्हणजे 5:30, 6:30, 6:30, 7 वाजतात काय माहिती यायला. भोसरीमध्ये तिकडे लई ट्रॅफिक असती, तिकडून त्यांना यावं लागते म्हणल्यावर लय. बघू आता येतील ते, मला तर काही काम नाही. मग मला एक गोष्ट सांगावीशी वाटली. कसं आहे ना, गद्यापुढं रातभर वाचली गीता आणि गदा म्हणे रातचा गोंधळ बराच होता. लक्ष देऊन नाही ऐकलं की असंच होणार आहे. एका बाईने कमेंट केली, माधुरीताईसाठी मी काल व्हिडिओ बनवला होता, त्याच्यावर तिने कमेंट केली. ती म्हणते सगळ्यांनी बोलल्यानंतर तुला माधुरीताईचं बोलायचं लक्षात आलं का, आधी नाही आलं का. अरे बावळट, मी नीट ऐकून घे. व्हिडिओमध्ये सगळं काही ऑलरेडी मी पॉडकास्टमध्ये बोललेली आहे आणि त्यांनी तेवढा भाग कट केलेला आहे. फक्त माधुरीताईचंच नाही, आदितीताईचा विषयसुद्धा कट केलेला आहे. त्यामुळं मी तेच सांगत होती. म्हणून तर म्हणली ना, रातभर वाचली गीता आणि रातचा गोंधळ बराच होता. आधी पूर्ण बघत नाही, ऐकत नाही, मग असला कमेंट करत सुटता. मग मला प्रश्न पडतो की असली कमेंट का बरं आली. मग तुमच्या डोक्याला ताप मी उत्तर दिल्यावर आणि असली कमेंट वाचून माझ्याही डोक्याला ताप. बरं मी काय म्हणते, माधुरीताईंना अपेक्षा नाही मोठेपणा घ्यायची किंवा त्यांनी माझ्यासाठी काय केलं आहे काय नाही ते ऐकून घ्यायची, किंवा त्यांना काही फरक पडत नाही. तर तुम्हाला काय फरक पडतो, तो आमचा प्रश्न आहे वैयक्तिक, आम्ही बघून घेऊ. ठीक आहे. ज्यावेळेस माधुरीताई मला सपोर्ट करत होते तेव्हाही सगळे विरोधात होते आणि नव्हते करत तेव्हाही सगळे विरोधातच होते. मग असंही तुमचं आणि माझं काही नातंच नाही आहे. त्यामुळे मग मला कशाला बोलता तुम्ही, काय संबंध, कोणाचाही बोलायचा काही अधिकार नाही. हां, माधुरीताई स्वतः बोलतील ना तेव्हा मी ऐकून घेईन. पण माधुरीताईकडून बी जर मला कोणी बोललं ते बी मी ऐकून घेणार नाही. का ऐकू, बरोबर ना. तर असं असतं, नका कमेंट करू. जरा जगू द्या, मला सुखाने राहू द्या, सुखाचा संसार दाखवते. तर बघा, आवडत असतील तर कोणालाही जोर जबरदस्ती नाही आहे. पण सारखं कमेंट करून टॉर्चर करू नका, बरोबर. तर फ्रेंड्स, फायनली लक्ष्मण दादा आणि वहिनीची एंट्री झालेली आहे. अचानक मी व्हिडिओ बनवत होती तितक्यात ते आले. मग काय, मग लगेच मयंकने मामाला पाणी आणून दिला, मामीला पाणी आणून दिला. आहा, मामा मामी आले की मयंकच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद असतो बाबा. माझा पण असतो, तसं काही नाही. तर चला पुढे बघा. दिवसभर कामं वगैरे आवरले. मग लक्ष्मण दादा आणि वहिनी येणार होते, त्यांची वाट बघितली. फायनली ते आलेत. आता इकडे चहा ठेवलेला आहे आणि मयंकसाठी बनाना घेऊन आलेले आहेत. वहिनी इकडे आहेत. वहिनी, तुम्ही मागच्या वेळेस आले होते तेव्हा रूम कशी, आई आता बाया काही खरं नाही, भांडे फोडता काय आमचे. थांब ना, इकडे वहिनी तू. मागच्या वेळेस आले होते तेव्हा रूम कशी दिसत होती, आता काय बदल वाटतोय का. तुम्ही सगळं व्यवस्थित तर मग छान वाटायला लागली आता. खरं नक्की चांगलं दिसते का. आता हे डबे डुबे घासून लावले सगळे, अजून होम टूर दिलेला नाही. भांडे सगळेच घासून काढले, कपाट आवरला. बेडरूम बघा ना, बेडरूम मध्ये बघा. चाललं नाही. तयारी मेकअप रोल करायचं पिक्चर मध्ये हिरोला. झालं असेल ना, बंद करू का. मी थंड पेणार आहे, लक्ष्मण दादा चहा पेणार आहे. हे कशाला लागते, हे आहे की चालू पाहिजे का.
1 मिनिट थांबा. तर आता लक्ष्मण दादा आणि वहिनी आले. आम्ही थोडा वेळ बसणार, गप्पा मारणार आहे. ठीक आहे. स्टीलची स्टीलची आहे हो. कुठं लटकवली आणि नाही ते याच्यातच असेल, भांड्यांमध्येच असेल वाटतं, बघावं लागेल. चला या मग चहा प्यायला. हे स्टिकर कसे दिसते तो इथं लावलेत बघा. आम्ही बघितले ना व्हिडिओमध्ये. तर आम्ही बसलो होतो, किती वेळच्या गप्पा मारत होतो. आमच्या गप्पा झाल्यात घंटाभर. त्यानंतर आता आम्ही लागलेलो आहे स्वयंपाकाला. मग आज मी आहे ना वहिनीकडून पनीरची भाजी शिकून घेणार आहे. तुम्ही सगळे माझ्या पनीरच्या भाजीला नाव ठेवत होते ना, आता वहिनी मला पनीरची भाजी शिकवणार. मग मी अशी छान छान भाजी करणार, मग तुमच्यापर्यंत आणणार. अरे शिकायची इच्छा असली ना माणसाची मनापासून, काही बी शिकतो, बरोबर का नाही. आज मी पनीरची भाजी शिकणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. आता उशीर झालेला आहे त्यामुळं जरा करा कंटिन्यू, बोलते नंतर. तर फ्रेंड्स, आता तुम्ही म्हणणार की वहिनी आणि लक्ष्मण दादा अचानक इकडे कसं काय. तर अचानक नाही आले, ठरवूनच आले. त्यांचं इकडे काम होतं आणि माझं घर जवळ होतं. आणि असं होईल का इकडे आले आणि माझ्या घरी नाही आले. जसं त्यांच्या घराचे दरवाजे माझ्यासाठी 24 तास उघडे आहेत, तसंही माझ्याही घराचे दरवाजे त्यांच्यासाठी 24 तास उघडे आहेत. ते कधीही येऊ जाऊ शकतात. माझ्या हक्काचे, माझे सर्वात जवळचे व्यक्ती कोण असेल तर लक्ष्मण दादा आणि वहिनी. त्यानंतर बाकीचे सगळे तर आहेतच. परत तुम्हाला राग येतो, बाबा याचंच नाव नाही घेतलं आणि त्याचं नाव नाही घेतलं. पण वहिनी आणि लक्ष्मण दादा जरा जास्त स्पेशल आहेत. त्या अगोदर माधुरीताई पण आहेत बरं का. परत मग म्हणता मला कमेंटमध्ये तुम्ही लोक. तर लक्ष्मण दादा आणि वहिनी आले होते. आम्ही बसलो, चहा पाणी घेतला, गप्पा मारलो. त्यानंतर मग मी जेव्हा पण त्यांच्याकडे जाते ना, तेव्हा वहिनी मला नेहमी म्हणतात, ताई आलेत, जेवण करून जा बरं का, जेवण करून जा, असं जाऊ नका. अजिबात मला ते जाऊ देत नाही. मी गेली का लगेच स्वयंपाकाला लागतात. मग मी पण विचार केला, यांना पण आता उपाशी जाऊ द्यायचं नाही. जरी त्यांची घाई होती जायची, पण मी म्हणलं लवकर स्वयंपाक करू आपण. तुम्ही मला पनीरची भाजी पण शिकवून द्या वहिनी, आणि स्वयंपाक करू. ऑलरेडी मी पनीर आणून ठेवलेला होता. मला माहीत होतं लक्ष्मण दादा आणि वहिनी येणार आहेत, त्यामुळे पनीर आणूनच ठेवला होता. लक्ष्मीताई आले होते, तुम्हाला आठवते का. लक्ष्मीताई आलते तेव्हाच मी पनीर आणला होता, पण ते काही पॉसिबल झालं नाही त्यांचं थांबणं, त्यामुळे मग भाजी वगैरे काही केली नाही. आणि इकडे वहिनीला कढई दाखवत होती. वहिनी मला म्हणत होते पनीर तळण्यासाठी नॉनस्टिकी कढई घ्या. तर नॉनस्टिकी कढई ते लई महाग असते म्हणून सांगत होते. मग हे पण कढई दाखवली त्यांना. ही कढई 4000 रुपयाची आहे. म्हणलं बघा याच्यामध्ये काय आहे असं विशेष. अरे देवा, मला लक्षातच नाही राहिलं, व्हिडिओ काढते. तर आता इकडे भाजीची तयारी चालू आहे. आणि मला आत्ता लक्षात आलं 9:15 वाजले. आज इंजेक्शन होती माझी. आता लक्षात आलं. मग वहिनीला म्हणते इथंच थांबा, मी आलीच तोपर्यंत. पटकन इंजेक्शन घेऊन, इथं जवळच आहे दवाखाना, लांब नाही, जाते नाही येते. चला. हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. आली बाबा मी इंजेक्शन गोळ्या घेऊन. आता करते चपात्या. परत तुम्ही म्हणणार की वहिनीला स्वयंपाक करायला लावला, हिने नाही केला, म्हणून तुम्हाला दाखवायसाठी कॅमेरा ओपन केला. परत काळा मसाला नाही का तुम्हाला हा मसाला चालेल का बघा बरं. तर फ्रेंड्स, तुम्ही म्हणणार घरी आलेल्या पाहुण्यांना काम लावते. सर्वात अगोदर ते हे काही पाहुणे नाहीत आणि त्यानंतर काही काम लावलेलं नाही आहे त्यांना. तर विषय असा आहे, वहिनीकडून आज मला पनीरची भाजी शिकून घ्यायची होती. कारण तुम्ही लोकांनी सगळ्यांनी माझ्या पनीरच्या भाजीला नाव ठेवलं. आणि मागच्या वेळेस जेव्हा आम्ही वहिनीकडे गेलो होतो, तेव्हा वहिनीने छान अशी पनीरची भाजी बनवली होती मस्त. तर त्यांना काही काम लावलेलं नाही आहे. वहिनीला म्हणलं तुम्ही फक्त मसाला तयार करून पनीरची भाजी कशी करतात तेवढी मला शिकवून द्या. त्यानंतर मी भात वगैरे लावून गेलीच होती. मग इंजेक्शन वगैरे घेऊन आली आणि मग परत रिटर्न आल्यावर म्हणलं चला चपात्या करून घ्याव. वहिनी तोपर्यंत भाजी करते. तर भाजीची रेसिपी काय मला तुम्हाला दाखवता नाही आलं व्यवस्थित. तर नेक्स्ट टाईम जेव्हा मी स्वतः करील ना, तेव्हा नक्की रेसिपी दाखवेल. कारण मला काम पण करायचं होतं आणि मग कशी शूट केलं असतं. परत तुम्ही म्हणले असते वहिनी भाजी करते आणि तू शूट करत बसली. त्यामुळे कॅमेरा एका साईडला लावून दिला आणि मस्त आम्ही वहिनीसोबत गप्पा मारत मारत स्वयंपाक केला. इतक्या स्वयंपाक झाला काही समजलं बी नाही. कसं असतं, वहिनी काही पाहुणे नाही आहेत आणि वहिनी म्हणजे आपल्या आईसारखीच असते. आणि आई जर आपल्या मुलीच्या सासरी गेली तर आई मदत नाही करत का मुलीला, तसंच वहिनी पण माझ्या आईसारखी आहेत. त्यामुळे जरा चांगले कमेंट करा, ठीक आहे. तर त्यानंतर मी चपात्या केल्या, भात केला, वहिनीने भाजी करून घेतली. मला काही रेसिपी दाखवता आली नाही. मी नेक्स्ट टाईम नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल जेव्हा मी स्वतः बनवली पनीरची भाजी. आणि अशा पद्धतीने छान अशी पनीरची भाजी वहिनीने तयार केलेली आहे. याच्यामध्ये काजू वगैरे टाकलेले आहेत आणि एकदम डिक्टो हॉटेलसारखी भाजी झालेली आहे. त्यानंतर आम्ही सगळे जेवण करायला बसलो. तर आज स्पेशल वहिनीच्या हातची पनीरची भाजी आहे. या सगळ्यांनी जेवण करायला जेवण चाललंय विथ फॅमिली. ओ इकडे बघा, काय करा. ओ वहिनी लक्ष्मण दादा आलेत. आम्ही जेवण करतोय. दाखवलं नाही बाबा, दिसला की दिसला नाही तू. तुझं टी व्ही चालू आहे. आता जरा आवाज येत नव्हता मग कूलर बंद केला. गरमी होती. वहिनीने पनीरची भाजी बनवली आहे. मी तुम्हाला लगेच टेस्ट करून सांगते
तशी काही वहिनीच्या हातची भाजी फेल जाणार नाही, पण लई भारी बनवतात. आई चपात वहिनी झाली चांगली. मग मला तुम्ही सांगा. थोडंसं तिखट झालं. तिखट झालं म्हणतात. तिखट करायला पाहिजे. आई शपथ तिखट करायला पाहिजे. अजून तिखट करायला पाहिजे. मी गोड तिखट खाल्ल्यामुळे लागतं. गोड खाल्ल्यामुळे तिखट लागते काय माहिती मग. नाही भाजी एक नंबर झाली. भाजीला कोण नाव ठेवायचं नाही. थोडंसं तिखट लागलं मला फक्त. बाकी भाजी एकच नंबर झाली. वहिनी हॉटेलच्या भाज्या बनवतात म्हणल्यावर काय, त्यांचं स्वतःचं हॉटेल होतं. परत चालू करणार आहेत त्या. सगळ्यांनी या. ओपनिंगला मी असणार. रील स्टार करिश्मा का लक्ष्मण दादा. बोलू आता जेवण झालं तर. चला फ्रेंड्स, आमचे जेवण वगैरे झाले. वहिनी चाललेत गावाला. इकडं पॅकिंग चालू आहे. ते मी म्हणली होती ना एका व्हिडिओमध्ये, तर मी कपडे सगळे देऊन टाकते. त्यांना वाटेल ते कोणाला देतील. नवीन नवीन कपडे बरेच आहेत जे ठेवलेले होते. हो, नवीन नवीन आहे. तो काहीच फेकण्यासारखं नाही. ब्लाऊज शिवायचे आहेत त्याच्यावरचे. ते नुसतं एकदा तेवढं व्हिडिओ पुरतं घातलं आणि फोटो पुरतं घातलं तेवढंच. आता चाललेत वहिनी. बाय बाय. पॅकिंग करून गावाला चाललेत ते. थांबा म्हणते की मी. थांबा ना, जाऊ नका. मग थांबा ना लक्ष्मण दादा, जाऊ नका. थांबा ना. पोरीमुळे जावंच लागते म्हणून मी पण नाही काही बोलली. मयंक म्हणतो जा जा म्हणते त्यांना. थांब म्हण म्हणून थांबा म्हणते मी तुम्हाला. ते म्हणले का थांबा. बरं आता चाललेत त्यांना थांबा म्हणते. आम्ही लय वेळाने गप्पा केल्या. गावाला जायची बॅग पॅक झाली. तर फ्रेंड्स, खूप दिवसानंतर लक्ष्मण दादा आणि वहिनी माझ्याकडे आले होते आणि खूप छान वाटला. आम्ही तर जातच राहतो, पण ते आले तर खूपच आनंद झाला आम्हाला. त्यानंतर आम्ही परत जेवण वगैरे झाल्यानंतर थोड्या वेळ गप्पा केल्या आणि त्यानंतर त्यांना आम्ही सोडून दिलंय खाली. फ्रेंड्स, लक्ष्मण दादाला आणि वहिनीला खाली सोडून आलो आम्ही. ते गेलेत त्यांच्या मार्गाला. आम्ही आलो. आता मी दूध तापवते इकडे, मग झोपते. गोळ्या वगैरे घेतल्या. तर चला मग कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा. भेटू लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, स्वस्त राहा, काळजी घ्या. बाय बाय, गुड नाईट.